हाय हॅलो वेलकम टू PK ॲग्री. दिस इज प्रोफेसर कदम. आत्तापर्यंत ॲग्रिकल्चर MPSCच्या बाबतीत थोडीशी इन्फॉर्मेशन आपण पाहिलेली आहे. थोडी म्हणजे भरपूर इन्फॉर्मेशन पाहिली. मेन्सचा जो काही पार्ट आहे तो आपण नंतर डे बाय डे मी तुम्हाला अपलोड करत राहील मेन्सच्या पार्टच्या बाबतीत. आज मी तुमच्यासाठी फॉरेस्ट MPSC जी काय आहे, फॉरेस्ट MPSC जी काय कंडक्ट होते त्याच्याबद्दल माहिती घेऊन आलेलो आहे. मग सर मधातच अचानक फॉरेस्ट्री का बरं? याचं कारण असं आहे, ॲग्रिकल्चर MPSCचं सिलेबस आणि फॉरेस्ट्रीचं सिलेबस याच्यात खूप सारं साम्य आहे. तुम्हाला खूप सारा याच्यामध्ये सारखा सिलेबस आहे. म्हणजे तुम्ही एक एक्झाम जर टार्गेट केली व्यवस्थित, तेच बुक्स आहेत प्रत्येक एक्झामला दोन्हीलासुद्धा. ते जर बुक्स व्यवस्थित तुम्हाला सिलेबस जर समजला तर तुमची फॉरेस्ट्रीसुद्धा कवर होणार आहे आणि ॲग्रिकल्चर MPSCसुद्धा कवर होणार आहे. दिस इज द मेन मोटो की मधातच फॉरेस्ट्री चालू करण्याचा हा एक उद्देश आहे की तुम्हाला दोन्ही सिलेबसचं कंपॅरिझन करून कुठल्या पार्टला जास्त महत्त्व द्यायला पाहिजे याची आयडिया येणार आहे. ओके, नेहमीप्रमाणे फक्त तुमच्या बाजूने तुम्हाला एकच गोष्ट करायची, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. फॉरेस्ट्रीच्या बाबतीत जे काही असतील हे सगळे गाणे आज इथं वाजणार आहेत. गाणे वाजणार आहेत म्हणजे काय काय गोष्टी कवर होणार आहेत, कुठले कुठले गाणे प्ले होणार आहेत हे बघा. रिगार्डिंग युअर फॉरेस्ट MPSC सगळ्या प्रश्नाचे उत्तरं माझ्या व्हिडिओमधून भेटत असतात. फक्त तुमच्या साईडने एक काम करायचं आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करणे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे. एकही डाऊट मनात राहणार नाही. ओके, सुरुवातीला हे बघूयात की फॉरेस्ट MPSC काय आहे आणि कुठले कुठले पॉईंट. हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी माहिती होणार आहेत रिगार्डिंग फॉरेस्ट MPSC हे एकदा क्लिअर करतो. सुरुवातीला आपण बघणार आहेत कुठल्या कुठल्या पोस्ट आहे त्याच्यामधनं भरल्या जातात ते. त्यानंतर सॅलरी किती आहे, सिलेक्शन प्रोसिजर काय राहणार आहे, पेपर पॅटर्न कसा असतो किंवा किती पेपर आहेत, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे आणि फिजिकल क्रायटेरिया काय आहे. एवढ्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला याच्यामधनं होणार आहे. इथं थोडासा जनरल MPSCपेक्षा फिजिकल क्रायटेरिया हा थोडासा वेगळा वाटतो. तुमच्या ग्रुप B, ग्रुप C, राज्यसेवा, ॲग्रिकल्चर MPSC या एक्झाममध्ये फिजिकल क्रायटेरिया नाही आहे. ह्या एक्झामला फिजिकल क्रायटेरिया आहे आणि तो कुठला आहे हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. ओके, सो स्टार्ट करूयात रिगार्डिंग युअर फॉरेस्ट MPSC. फॉरेस्ट MPSCमध्ये सुरुवातीचा पार्ट आहे कुठले कुठले पद आहेत, कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत. फॉरेस्ट MPSC मार्फत फॉरेस्ट डिपार्टमेंटमधली MPSC मार्फत सर्वात टॉपची पोस्ट भरली जाते ती आहे ACF. कुठली आहे? ACF. ACF मीन्स असिस्टंट कन्झर्वेटिव्ह ऑफ फॉरेस्ट. दिस इज अ टॉप मोस्ट पोस्ट MPSCद्वारे भरली जाणारी. ओके, दिस इज अ क्लास 1 पोस्ट. दुसऱ्या नंबरची पोस्ट आहे ती म्हणजे RFO, ज्याला आपण म्हणू रेंज फॉरेस्ट ऑफिसर. दिस इज अ क्लास 2 गॅझेटेड पोस्ट. ओके, RFO जे आहे, RFOमध्ये तुम्हाला पोलीस खाकी वर्दी, ज्यांना वर्दीचा जास्त प्राऊड वाटतो किंवा ज्यांना वर्दी घातल्याच्यानंतर एक अलग फिलिंग येते त्यांच्यासाठी भारी पोस्ट आहे. ओके, इथं तुम्हाला वर्दी आहे सेम ॲज जशी आपण पोलीस डिपार्टमेंटमध्ये बघतो तशी फॉरेस्टला आहे. ACFला इथे नाही आहे. ACF ही क्लास 1 पोस्ट आहे, RFO ही क्लास 2 पोस्ट आहे. या दोनच पोस्ट ॲग्रिकल्चर फॉरेस्ट MPSC मार्फत भरल्या जातात. फॉरेस्ट MPSCच्या मार्फत हे दोनच पद भरल्या जातात. आता हा जो काही पेमेंट मी इथं दिलेला आहे हा 6 पेनुसार चालू आहे. सध्या राज्यामध्ये 7वा वेतन आयोग लागलेला आहे. 7व्या वेतन आयोगानुसार याच्यामध्ये चेंजेस झालेले असतील, त्यामुळे फारसा फरक इथं पडलेला नाही आहे. ACFचं जे पेमेंट आहे 71,000 आहे. RFOचा पेमेंट 60,000 समथिंग आहे. ओके, दिस इज अ पेमेंट. इनफ पेमेंट आहे रॅदर दॅन पेमेंट. द स्टेटस इज ऑलवेज गुड. ओके, ऑफिसर म्हणून बिहेव होताना हा पार्ट मी फर्स्ट पार्ट कवर केलेला आहे. पोस्ट नेम कुठले आहेत, सॅलरीचा पार्ट कवर झालेला आहे. सिलेक्शन प्रोसिजर कशी राहणार आहे, नेक्स्ट पार्ट बघूयात. सिलेक्शन प्रोसिजर कशी राहणार आहे. ही जी काही सिलेक्शन प्रोसिजर होणार आहे सेम आहे दुसऱ्या जे काही जनरल MPSC आहेत तशाच होणार आहेत. म्हणजे प्री, मेन्स, इंटरव्ह्यू. पण याच्यात एक ॲडिशन आहे ते म्हणजे फिजिकल क्रायटेरिया. म्हणजे सिलेक्शन प्रोसिजरमध्ये फॉरेस्ट MPSCमध्ये 4 टप्पे आहेत. पहिला टप्पा प्रिलिम्स, दुसरा टप्पा मेन्स, तिसरा इंटरव्ह्यू, चौथा फिजिकल क्रायटेरिया. ओके, आता जी काही प्रिलिम एक्झाम होणार आहे, प्रिलिम एक्झाम्स ही 100 मार्क्सची असते. मेन्समध्ये 2 पेपर असतात. टोटल मेन्सला तुम्हाला मार्क्स आहेत 400. मेन्समध्ये 2 पेपर आहेत, पेपर फर्स्ट, पेपर सेकंड. म्हणजे पेपर फर्स्टला आहेत 200 मार्क्स, पेपर सेकंडला आहेत 200 मार्क्स. ओके,
पेपर फर्स्ट जो आहे हा जनरल स्टडीजचा आहे, म्हणजे सामान्य अध्ययनचा आहे. आणि पेपर सेकंड जो आहे हा सायन्स रिलेटेड आहे. ओके, सायन्स रिलेटेड म्हणजे याच्यामध्ये थोडंसं सॉईल सायन्स वगैरे याचा सगळा पार्ट आहे, एन्व्हायरमेंटलचा पार्ट आहे सगळा. ठीक आहे. मेन्स किती मार्क्सचे आहे? 400 मार्क्स. मेन्समध्ये 2 पेपर आहेत, एक आहे GS, दुसरा आहे सायन्सचा. याच्यामध्ये 200 प्रत्येक पेपरला मार्क्स आहेत. ओके, 3 टप्प्यापर्यंत आलोत. प्री मेन्स इंटरव्ह्यू जो काही होणार आहे हा इंटरव्ह्यू तुमचा 50 मार्क्सचा होणार आहे. ओके, 50 मार्क्सचा इंटरव्ह्यू असणार आहे. नेक्स्ट पार्ट आहे तुमचा इथं फिजिकल क्रायटेरिया. फिजिकल क्रायटेरियाच्या बाबतीत मी शेवटी डिटेलमध्ये बोलेल. ओके, फिजिकल क्रायटेरियाबद्दल सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगेल. आता त्याच्या अगोदर आपण बघूयात की याला इलिजिबिलिटी काय आहे. इलिजिबिलिटीवरती कशामुळं फोकस करतोय? कारण जनरल MPSC जेव्हा आपण देतो तेव्हा त्याला सगळे ग्रॅज्युएट्स इलिजिबल असतात, म्हणजे आर्ट फॅकल्टी, कॉमर्स आणि सायन्स. इथं थोडासा वेगळा क्रायटेरिया आहे. इथं ऑल सायन्स ग्रॅज्युएट इलिजिबल आहेत. ओके, दुसरे पण आहेत, BComचे वगैरे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, पण त्यांना मॅथमॅटिक्स सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. आर्ट फॅकल्टीचे ग्रॅज्युएटसुद्धा याला इलिजिबल आहेत, फक्त त्यांचा मॅथ सब्जेक्ट डिग्रीला असणं इथं इसेन्शियल क्रायटेरियामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, चला बघूयात. सुरुवातीची मी ACF जी पोस्ट सांगितली, जी क्लास 1 आहे, त्याला इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे, ओनली ग्रॅज्युएशन इज रिक्वायर्ड. कशामध्ये असलं तरी चालतंय, एक तर BSc इन बॉटनी, केमिस्ट्री, जिओलॉजी, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, झूलॉजी, हॉर्टिकल्चर आणि ॲग्रिकल्चर आणि इंजिनिअरिंग. इथं चांगला स्कोप आहे. ॲग्रिकल्चर आणि इंजिनिअरिंग, ही जे इंजिनिअरिंग मी इथं म्हटलेलं आहे ही जनरल इंजिनिअरिंग आहे. ॲग्रिकल्चर म्हटलं तर ॲग्रिकल्चरमधल्या सर्व ब्रँचेस आल्या, नो डाऊट. याच्यामध्ये मग तुमचं BTech आलं, फूडटेक आलं, MTech आलं, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आलं. आणि ही जी इंजिनिअरिंग आहे ही जनरल इंजिनिअरिंग, जे काय मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल वगैरे, हे सुद्धा ग्रॅज्युएट्स याला इलिजिबल आहेत. ओके, ठीक आहे. ACFसाठी एवढा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. RFOसाठी काय आहे? RFOसाठी हेच इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, पण थोडंसं डिटेलमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. डिटेलमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मग कम्प्युटरमधल्या कुठल्या ब्रँचेस इलिजिबल आहेत, इंजिनिअरिंगमधल्या कुठल्या ब्रँचेस इलिजिबल आहेत, हे जेव्हा तुम्ही आयोगाच्या साईटवरनं अबाउट एक्झाममध्ये जाल तेव्हा तुम्हाला हे सर्व माहिती मिळेल. ओके, ॲग्रिकल्चर आणि ऑल ब्रँचेस इथं एलिजिबल आहेत. कशासाठी? RFOसाठी. ओके, जर अदर ग्रॅज्युएट्स असतील, अदर दॅन सायन्स ग्रॅज्युएट असतील, तर त्यांना मॅथमॅटिक्स सब्जेक्ट मी सुरुवातीला जसं सांगितलं तसं डिग्रीला असणं गरजेचं आहे. मॅथमॅटिक्स सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांची स्टॅटिस्टिक वगैरे याच्यामध्ये डिग्री झालेली असेल, ज्यांचा स्टॅटिस्टिक सब्जेक्ट असेल, ते सुद्धा इथं एलिजिबल आहेत. ठीक आहे. ACFसाठी वेगळा क्रायटेरिया आहे, RFOसाठी वेगळा क्रायटेरिया आहे. ओके, इथपर्यंत ठीक. आता आपण काय काय पाहिलं? पोस्ट कुठल्या कुठल्या आहेत, सॅलरी किती आहे, सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे, पेपर्स किती आहेत, मेन्समध्ये किती पेपर आहेत, कोणते पेपर आहेत हे पाहिले, एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिलेला आहे. आता बोलूयात लास्ट याच्यामध्ये. ओके, एक साधा गेस येतो. RFO पोस्टमध्ये जर तुम्हाला वर्दी देत असतील, तुम्हाला जर पोलीससारखी वर्दी जर देत असतील, तर ऑब्वियसली कुठंतरी फिजिकल क्रायटेरिया तुमचा चेक होणार. ओके, तर आता फिजिकल क्रायटेरियामध्ये याच्यामध्ये 3 गोष्टी तुमच्या चेक होतील फिजिकल क्रायटेरियामध्ये. कुठल्या कुठल्या? एक तुमची हाईट, दुसरी तुमची चेस्ट, तिसरी तुमची डोळ्यांची कॅपॅसिटी आणि चौथी होणार आहे तुमची वॉकिंग स्पीड. ओके, चालणंसुद्धा याच्यामध्ये आहे. बघा, हाईटमध्ये मी तुम्हाला सांगतोय, इथं थोडासा ST कॅन्डिडेट जे आहेत, शेड्यूल्ड ट्राईब्स. ओके, शेड्यूल्ड ट्राईब्ससाठी याच्यामध्ये थोडंसं एक्सेप्शन आहे. ते कुठले मी तुम्हाला सांगतो. शेड्यूल्ड ट्राईब्स वगळता जेवढ्या कुठल्या कॅटेगरी असतील, जेवढे कुठले जनरल कॅटेगरीची मुलं असतील, अदर कॅटेगरीचे असतील, OBC असतील, सगळ्यांसाठी एक क्रायटेरिया आहे, फक्त ST कॅन्डिडेटला इथं सूट आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा, नाहीतर आपला समज कसा होतो, SC आलं, ST आले की SC पण आले आणि OBC पण आला, असं इथं नाही आहे. ठीक आहे, इथं STला फक्त सूट दिलेली आहे. आता हाईट लागणार आहे. जे कुणी जनरल कॅन्डिडेट असतील अदर दॅन ST, त्या कॅन्डिडेटसाठी मेन्ससाठी हाईट लागते 163 सेंटीमीटर. ओके, मेन्ससाठी किती हाईट लागते? 163 सेंटीमीटर. त्यात जर ST कॅन्डिडेट असेल, मुलगा असेल, तर त्याला हाईट लागते 152.5 सेंटीमीटर. एवढी हाईट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. चेस्टच्या बाबतीत बघा,
हाईटच्या बाबतीत आता मी हे मेन्सच्या बाबतीत सांगितलं, माणसांसाठी सांगितलं आहे. आता स्त्रियांसाठी सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. स्त्रियांसाठी जर वुमेन ही जनरल कॅटेगरीची असेल अदर दॅन ST तर तिथं हाईट लागणार आहे 150 सेंटीमीटर, 150 सेंटीमीटर लागणार आहे. आणि वुमेन जर ST कॅटेगरीमधली असेल तर हाईट लागणार आहे 145 सेंटीमीटर. ठीक आहे, हाईटसाठी 2 क्रायटेरिया आहेत, फक्त STला इथं सूट आहे. पुरुष जर असेल तर हाईट लागणार आहे 163 सेंटीमीटर. वुमेन जर असेल जनरल कॅटेगरीचं तिला हाईट लागणार आहे 150 सेंटीमीटर. ST कॅन्डिडेटचा जर मेल असेल तर त्याला हाईट लागणार आहे 152.5 सेंटीमीटर. आणि वुमेन ST कॅटेगरीमधली असेल तर तिला हाईट लागणार आहे 145 सेंटीमीटर. ओके, वुमेनला इथं चेस्टच्या बाबतीत रिलॅक्सेशन दिलेला आहे. चेस्टचा जो क्रायटेरिया आहे फक्त हा पुरुषांसाठी लागू आहे. ठीक आहे, आता चेस्ट किती लागणार आहे मेन्सची? मेन्ससाठी चेस्ट जर ST कॅटेगरीमधला असो का कुठल्याही कॅटेगरीमधला कॅन्डिडेट असू द्या, त्याला चेस्टचा क्रायटेरिया आहे. त्याला चेस्ट लागणार आहे 79 सेंटीमीटर न फुगवता, आणि फुगवताना लागणार आहे ॲटलिस्ट 5 सेंटीमीटर याच्यामध्ये इन्क्रीज झालं पाहिजे. दिस इज अ चेस्ट क्रायटेरिया फॉर ऑल कॅटेगरी, मेन्स ओनली. वुमेनला चेस्ट क्रायटेरिया नाही. ठीक आहे, आता आणखी एक फिजिकल क्रायटेरियामध्ये तुमचं चेक होणार, ते म्हणजे तुम्हाला मेन्स जर असतील कुठल्याही कॅटेगरीचा असू द्या, मेन्सला चालावं लागणार आहे 25 किलोमीटर 4 तासामध्ये. ओके, चालण्याची स्पीड चेक होणार आहे तुमची. किती एखादं जंगलामध्ये जर काही झाली, आग वगैरे लागली किंवा काही इमर्जन्सी कंडिशन आली तर तुम्हाला इथं फिजिकली फिट राहणं खूप गरजेचं आहे. फिजिकली तुम्हाला इथं खूप चांगल्या प्रकारे चेक केलं जाणार आहे. ओके, 25 किलोमीटर चालायचं किती तासात? 4 तासात आरामशीर होतं, इझिली होतं. डोंट बॉदर अबाउट दिस. बाकी मेन्स बिन सगळं क्वालिफाय झाले की माणूस उठलं की सुटलं खायचं आणि फक्त चालायचं, काहीच नाही करायचं, दुसरं बरोबर प्रॅक्टिस होऊन जाते. वुमेन जर असेल तर वुमेनला चालायचे 14 किलोमीटर 4 तासात. मेन्सला चालायचं आहे 25 किलोमीटर, वुमेनला चालायचे 14 किलोमीटर. ओके, दिस इज युअर ऑल अबाउट फॉरेस्ट MPSC. ठीक आहे, आता याच्यामधनं फक्त तुमचा हा राहतो सिलेबस राहतो. सिलेबस मी मुद्दामून बाजूला ठेवलेला आहे. हे फक्त मी तुम्हाला इंट्रोडक्टरी फॉरेस्ट्रीबद्दल सांगितलेलं आहे. ठीक आहे, बिफोर अप्लाईंग तुम्हाला काय चेक करायचं आहे? वेदर वी आर एलिजिबल हे आहे की नाही हे चेक करायचं आहे. प्रत्येकानं आपली हाईट चेक करायची किती होणार आहे. आणि नेक्स्ट जो पार्ट मी याच्यामध्ये कवर करणार आहे, याच्यामध्ये मी स्पेशली फोकस तो सिलेबस. ओके, प्रीला कुठला सिलेबस आहे, मेन्सला कुठला सिलेबस आहे, याच्यावरती सेपरेट इन डिटेलमध्ये मला बोलायचं होतं, म्हणून मी थोडासा पार्ट तो बाजूला ठेवलेला आहे. इथं मी तुम्हाला जनरल फॉरेस्ट्रीबद्दल सांगितलेलं आहे. होप सो याच्यामध्ये कुणाचे काही डाऊट्स नसतील. प्रत्येक डाऊट्स माझ्या परीने क्लिअर केलेला आहे. बघा, फॉरेस्ट्रीची ॲड पण कंटिन्युअसली येत असते. याच्यामध्ये ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट जे काही त्यांना ट्रिमेंडस फायदा होतो. ओके, मागची 2014ची जी ॲड आहे त्या तुम्हाला सांगतो मी. 2014ची जी ॲड आहे ती होती 272 जागांची. या 272 पैकी 200 कॅन्डिडेट हे ॲग्रिकल्चर अँड अलाइड ब्रँचेसचे आहेत. एवढा सगळा स्कोप आहे. कारण काय होतं माहिती आहे का, तुमचा जो पेपर सेकंड जो आहे याच्यामध्ये तुमचं सॉईल सायन्स आहे, एन्व्हायरमेंट आहे, बराचसा ॲग्रिकल्चरचा पार्ट आहे. इथं त्यांना फायदा होतो, म्हणून सिलेक्शन रेशो ॲग्रिकल्चर आणि अलाइड ब्रँचेस जे काय आहेत यांचा इथं सिलेक्शन रेशो जास्त आहे. ओके, बाकी सिलेबस कुठला आहे किंवा दुसरा पार्ट कुठला आहे हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तेव्हा तुम्हाला क्लिअर कट येऊन जाईल की ॲग्रिकल्चर MPSC करता करता फॉरेस्ट MPSC सुद्धा करता येते. एकदम व्यवस्थितपणे त्याचा अभ्यास करता येतो. होप सो तुमच्या सगळ्या गोष्टी इथं समजलेल्या असतील. जो काही इंट्रोडक्टरी पार्ट होता तो मी कवर केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त जर कोणाचे काही डाऊट असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्याचे नक्कीच आन्सर देईल. सांगितल्याप्रमाणे सगळे गाणे वाजवलेले गाणे जर आवडले असतील तर फक्त सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि लाईकचं बटन दाबायला विसरू नका. काय होतं हे हल्ली सांगावं लागतं, कारण ते काय होतं विद्यार्थी विसरून जातात. ठीक आहे, ओके. होप सो सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत. वन्स अगेन थँक्स फॉर वॉचिंग. तब तक के लिए बाय बाय.